रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय रणधुमाळी रत्नागिरीकरांना पाहायला मिळाली। महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडूनही या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले। महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाकडून 26 आणि भारतीय जनता पार्टीकडून 6 असे एकूण 32 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मात्र एकही उमेदवारी दिलेली नसल्याचं समोर आलं। गेले काही दिवस चाललेल्या चर्चा आणि महाचर्चांनंतर महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी रविवारी मध्यरात्री शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांच्या परड्यात पडली आहे। आज त्यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांच्या समवेत आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला। खात्री होती की आपल्याला ही उमेदवारी मिळेल, कारण सगळ्या नेत्यांवर माझा विश्वास होता आणि मी केलेल्या कामांवर माझा विश्वास होता। कारण जनते तळागाळातल्या लोकांपर्यंत काम करण्याची मला मुळात आवड असल्यामुळे आणि हे मी सतत करत असल्यामुळे मला खात्री होती की सर्व महायुतीचे नेते नक्कीच माझी निवड करतील म्हणून। मला माझ्या विजयाची पूर्ण खात्री आहे आणि कितीही तगडं आव्हान असलं तरी मला नक्की खात्री आहे की मी या तगड्या आव्हानासमोर नक्कीच यशस्वी होणार आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडूनही आपले 32 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही नगराध्यक्ष पदासाठी बाळ माने यांच्या सुनबाई शिवानी माने यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला। तर ठाकरे गटाकडून 26 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 4, बहुजन समाजवादी पार्टीकडून 1 आणि काँग्रेसकडून 1 उमेदवार असे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले। नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असतो। त्यांना अभिवादन करून आज आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी या तिन्ही पक्षांचा आणि जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांचा मिळून आज आम्ही सगळ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। आणि दुसरं म्हणजे आम्ही बहुसंख्येने या नगर परिषदमध्ये पाऊल टाकू अशी मला अपेक्षा आहे आणि रत्नागिरीकर आहेत ते माझं कुटुंबच आहे, ते मला ह्यावेळी नक्की साथ देतील आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना देखील साथ देतील व बहुसंख्येने आम्ही 3 तारखेला या रत्नागिरी नगर परिषदमध्ये प्रवेश करू। महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने उभे ठाकले आहेत, तर महायुतीमधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांनीही स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। या रणधुमाळीसाठी शहराच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की राजकीय वर्चस्व याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे। रत्नागिरीहून तरुण भारत संवादसाठी विभा कदम।